कडमेश्वर तालुक्यातील तहेगाव ग्रामपंचायत येथे रेशन कार्ड केवायसी करण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून 200 रुपये उकळण्याचा प्रकार उघड झाला आहे। महाराष्ट्र महामंडळ मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीचे सदस्य आणि FCI सदस्य असल्याचे भासवून एक व्यक्ती स्वतःला अनिल देशमुख या नावाने शासकीय अधिकारी म्हणून ओळख देत नागरिकांची फसवणूक करत होता। या प्रकाराची माहिती शिवसेना उद्धव गटचे प्रमुख मंगेश गमे यांना मिळताच त्यांनी तात्काळ ग्रामपंचायत दहेगावला जाऊन चौकशी केली। तसेच कडमेश्वर तहसील कार्यालयाशी संपर्क साधून संपर्क प्रकरणाची माहिती घेतली। दहेगाव येथे 200 ते 250 नागरिक या फसवेगिरीला बळी पडले होते। मंगेश भाऊ गमे यांनी सर्व नागरिकांचे पैसे परत मिळवून दिले व दोषींना पोलिसांच्या स्वाधीन केले। या कारवाईमुळे नागरिकांची फसवणूक टळली असून स्थानिक कडमेश्वर पोलीस निरीक्षक काळमांडे व PSI प्रवीण घोडाम यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। मित्र नको सांगू, अधिकारी आहे सरकारी नाही सरकारी साहेब आहे, साहेबांनी आपल्याला काम दिलं। कोणत्या साहेबांनी दिलं? कोणते देशमुख साहेब? कोणते अरे अनिल देशमुख डायरेक्ट मला तू सांगत नाही ना, अनिल देशमुख माझ्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव अधिकारी त्यांचं इथे पण नाव तेच आहे। ते तर मग त्याचं पोस्टिंग वाचायची, पहिले पोस्टिंग सहित नाव घ्या। ते त्यांच्याकडे पूर्ण तक्रार निवारणाचं पूर्ण काम आहे, त्यांच्याकडून ते काम आपल्याला आलं बरोबर। त्यांचं काम त्यांचं पहिले नागपूर जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला पत्र जाते, तिथून त्याच्याकडून ते पत्र यांना आलं। तुमचं पत्र कुठे दहेगाव त्यांनी पूर्ण दिलं आहे ना आम्हाला, महाराष्ट्र राज्याचं नाही पत्र नाही पत्र। 200 रुपये कसे काय घेऊन सांगतो ना, अरे ते फोटो दिल्लीत बसला तर तू इथं 200 रुपये काठी घेऊन येतो। सभासद नोंदणी फीज आहे ना, आज लोकांचे आपण कोणाच्या म्हणण्यात पैसे घेऊन राहिले? तुमचं काम फ्रीवर पाहिजे, तुमच्याकडून काम फ्रीवर पाहिजे, शासकीय कोण बोलावलं तुम्हाला गावामध्ये? कोण बोलावलं? कोणते देशमुख? अरे 200 रुपयांना मी तहसीलमध्ये देतो आतापर्यंत। आपल्या इथे राशन कार्ड वगैरे माहीतच नाही याचे पैसे नुकसान वगैरे याचा ऑर्डरच नाही आहे। राशन ऑफिसमध्ये बसणार याचा ग्रामीणचा विषय नाही, याचा सिटीचा विषय आहे। हे तर असे फ्रीमध्ये होऊन करायला पाहिजे। कोण ऑर्डर दिला आहे? सरांकडूनच परमिशन घेतली गेली आहे आणि देशमुख सर स्वतः येणार आहे। ठीक आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सेंट्रलचे हे त्यांचा नंबर पण दिलेला आहे। त्यावर नंबर फोन लाव रे नंबरवर। लेटरचं काम करून मग तेव्हा आम्ही इकडे येऊन काम कर काम नंतर कोणती ग्रामपंचायत अथॉरिटीने काम कर चालेल। कालच मी तुम्हाला तेच सांगत होतो, काल साहेबासोबत तेच बोलणं झालं की प्रत्येक ठिकाणी देशमुख साहेबासोबत। कोणते देशमुख? नागपूरवाले। आणि त्यांनी सांगत तुम्हाला 200 रुपये पर घ्याले। मी आपलं नाव घे, कोणते देशमुख? अनिल देशमुख साहेब। अनिल देशमुख नको डायरेक्ट, अनिल देशमुख दुसरे समजा लोक नाव घे परिपूर्ण नावच आहे ना त्यांचं। अनिल देशमुख नको म्हणून डायरेक्ट, अनिल देशमुख वेगळा आहे डायरेक्ट। अधिकाऱ्याचं नाव घे, कोणत्या डिपार्टमेंटला म्हणून? सेंट्रल गव्हर्नमेंट, चांगलं पद्धतीने नाव घे। कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आय कार्ड कुठे आहे त्याच्यावरच लिहिलं आहे। फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तुम्ही पैसे कोण घ्यायला 200 रुपये? 200 रुपये आपण ई राशन कार्ड बनवून घ्यायचे। कोण घ्यायला लावले? साहेबांनी सरकारी आहे ना? हो। कोणता पोलीस अधिकारी पैसे घेते? कोणता पोलीस अधिकारी पैसे घेते? तू ना बोलला आता, ट्रॅफिक पोलीस तू आता बोलला पोलीस अधिकारी पैसे घेते। कोणता पोलीस अधिकाऱ्याने पैसे घेतले त्यापासून? ट्रॅफिक हवालदार वगैरे राहते, ते आपली चुकी राहिली तर त्याचेवाले पैसे घेते। चुकीचे पैसे घेत नाही, चालान देते तुले, कोर्टात जाऊन भर लागते। सरकारी अधिकारी पैसे देते, चालान नाही घेत। कोणत्या सरकारी अधिकारी पैसे घेऊन आला? तुम्ही येऊन जा सर इकडे। बाकी सगळे अलीगड साहेब हो साहेबाला आल्यावर म्हणा तुम्ही कोणते पैसे घेता म्हणा, ह्या तुमच्या अधिकारी समोर आला म्हणा सरकारी। हे आमच्या 200 घेतले बापू। पैसे वापस सांगू देतो तुम्हाला आता द्या। हे सरकारी आहेच नाही, सरकारी आहे तर पैसे खाते वसुलीचे। हो तुम्ही त्यांनी तेच म्हटलं ना, कुठ रे बेटा थोडासा राशन कार्डचा त्याच्यासाठी ते 200 रुपये माझ्या काही नावावर मी शिवसेना पदाधिकारी आहोत, समजला ना?
नागपूर जिल्हा आणि ते मला बाकीचे सांगू नको कोणाचा. तू तुझ्या अधिकार सांग फक्त 200 रुपये घ्यायचा. ते फोन पण ठेवतो अधिकार सांग फक्त 200 रुपये घ्यायचा. बाकी मला काय पाहिजे. काढले तेच म्हणत आहो ना. अरे ते फोनवर नको सांगू म्हटलं. तू कोणाला फोन ठेव. मी काय म्हणतो फोन बंद करा. तू अधिकार नको फक्त तुला 200 रुपये घ्यायचा. कलेक्टरच्या पद्धत तहसीलदाराला द्या. आणि तुला पद्धत पहिले सांग. म्हणून मी काय म्हणलं कोणत्या सरकारी अधिकारी पैसे घेते. हे काम करायचे कोणत्या सरकारी अधिकारी पैसे घेते. याच्यासाठी नाही म्हटलं मी ना पैसे घेते म्हणून. हे गोष्ट नाही चालू आहे. मी ना फक्त पोलीसवाल्याचं नाव घेतला. ट्रॅफिक महाराष्ट्र शासन नाही आहे. मामाजी एक मिनिट थांबा. एक तर याच्यावर महाराष्ट्र शासन नाही आहे. तू इथं येऊन स्थानिक किती काम करून राहिला पुढे नागपूर जिल्ह्यात. याच्यामध्ये मी माझ्या नाव याच्यामध्ये मी नाही टाकू शकत. फक्त जे सर आहे ना तुले सरकारी अधिकारी आम्ही समजून कसं आहे सांग. तर आम्ही कार्यवाहक आहोत. कार्यवाहक आहोत. तुझा पट्टा कुठं आहे. तुला माझ्या महाराष्ट्रामध्ये नियम आलाय का सरकारी अधिकाऱ्याला पट्टा घालणार आहे बाबाजी. बरोबर आहे. मी तुला अधिकारी मी आता तुम्हाला ते साहेबाला त्याच्यासाठीच बोललो. फोनवर तुला काढलं बरोबर आहे. फोनवरची फोटो दाखवतो का मला तू काढलेली फोटो मी साहेबाला बोलवत आहोत. हे म्हटलं 200 रुपये घेतात ते सांग. 200 रुपये तू मी घेत राशन कार्ड ते म्हणून त्याच्यासाठी तू सरकारी अधिकारी आहे का. तू म्हटला आता मग तू सरकारी अधिकारी आहो. ठीक आहे ना. सरकारी अधिकारी तसं माझी परमनंट जॉब नाही आहे. बाबू आतारी बोललाय सरकारी अधिकारी म्हणून. आतारी म्हणे तुला 200 रुपये घ्यायला मामा दिलं. तुम्हाला 200 रुपये कोण घ्यायला लावले. ही राशन कार्डचे आपण 200 रुपये घेत आहोत. त्याच्यामध्ये लोकांना आपण देणार आहोत. म्हणून तू सरकारकडून आला म्हणतो ना. तू कोण तुले सरकारी अधिकाऱ्याकडून आला. सरकारनं तुला कोण सांगितलं अधिकाऱ्यानं का तू प्रत्येक कॅन्डिडेट पासून 200 रुपये घे. त्याचं नाव सांगू. आम्ही काम करून घेऊन राहिलो. तू तुला आम्ही बोलवलं का इथं काम करण्यासाठी. तू ये आमचं काम करा भडका. मी काम चांगला मी काय म्हटलं तुला आम्ही बोलवलं का इथे आमच्या वर्षी काम कर म्हणून. 200 घेणं चांगलं आहे का. तुला बोलवलं का आम्ही 50 रुपये घेतला त्या गोष्टी निघाली. नाही पण ज्याच्यात काय आपल्या भाषी लोक नाही का दुसरे ह्या येऊन दिल्ली तू काम करून काय तर. हो माझ 200 रुपये तू सांगू तू काढत मी काम तू काढत दिली त्या महाराष्ट्र शासनाचं कार्ड आहे का. नाही. मग तू पैसे काय घेऊन गेला. तू म्हणतो अधिकारी बी आहे. नाही तू म्हणतो अधिकारी बी आहे. काम माहिती आहे मग तुला गव्हर्नमेंट कागद दिला ना आम्हाला वरच्या दिल्लीचा. स्थानिक करून आणला तू ना ग्रामपंचायत तहसीलदार. ते दाखवलं. आता ते तो कागद मी तहसीलला तो कागद दाखवून आलो. तहसीलमध्ये तो कागद आहेच नाही. त्यांना तर मान्य नाही आहे. तुमचं ते बाहेरचं काम आहे तिकडलं दिल्लीतलं असं का नागपूर शहरातलं असो. तू स्थानिक मध्ये आला तर तुम्ही इथल्या तालुकामधून तहसीलचं परमिशन का नाही घेतलं. दिवसभर मला सांग माझ्या गावात 1500 लोक आहेत. 1500 लोकांपासून पैसे घेऊन काय पण जातात. दवंडी झाली इकडे म्हणून आम्ही कोणा दवंडी दिली. येत आहे आता अमित लडकर. त्यांनी सरपंच साहेबांसोबत बोलला होता आणि त्यांना सांगितलं प्रोजेक्ट बद्दल पुन्हा. मग सरपंच साहेबांनी दवंडी ब्युरो रिपोर्ट महान्यूज 7 नागपूर.